करियर अकॅडमी नागपूरच्या वतीने ऑनलाईन क्लासेस जे लाईव्ह आणि रेकॉर्डेड क्लासेस यूट्यूबवर देण्यात येत आहेत, तिथे आपण सामील आहात म्हणून आपलं सर्वांचं या आजच्या लेक्चरमध्ये स्वागत आहे। विद्यार्थ्यांनो, सर्वप्रथम एक इम्पॉर्टंट गोष्ट की हा जो उपक्रम राबवण्यात येत आहे प्रज्ञा प्रबोधिनीद्वारे, यामध्ये तुम्ही सर्व विद्यार्थी सम्मिलित होत आहेत, याचा आस्वाद घेत आहेत आणि परत आपलं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत, हे एक उल्लेखनीय बाब आहे। ऑनलाईन क्लासेसमध्ये थोडासा कनेक्टिव्हिटीचा प्रॉब्लेम वगैरे येतो, तो सगळं सांभाळून आम्ही तुम्हाला मॅक्सिमम चांगल्यात चांगला आउटपुट देण्याचा प्रयत्न करतो आहे आणि त्यामध्ये तुमच्याकडनंही फार चांगला सपोर्ट आम्हाला मिळतो आहे। ओके विद्यार्थ्यांनो, तर जसं माझं नाव मनीष लामघरे, मी एक फॅकल्टी आहे इंग्लिश, मॅथ्स आणि सायन्स करता कॉम्पिटिटिव्ह एक्झाम, स्पेशली UPSC आणि MPSC साठी। ओके, तर विद्यार्थ्यांनो, मी मागील काही वर्षापासून शिकवतो आहे आणि माझे जे विषय आहेत त्या विषयांना अधिक स्टडी करून मी विद्यार्थ्यांपर्यंत सोप्यात सोप्या भाषेत तो विषय प्रेझेंट करण्याचा प्रयत्न करतो। याच निमित्त मागील काही वर्षांपासून MPSCच्या परीक्षांवर विशेष लक्ष ठेवून आम्ही आणि आमचे टीम मेंबर्स, म्हणजे जे फॅकल्टी मेंबर्स आहेत, त्यांनी एक आखणी केली आहे आणि त्या आखणीच्या आधारे म्हणजे ते एक सिक्वेन्स बनवला आहे म्हणा तुम्ही, किंवा एक MPSCच्या पेपर्सची स्टडी केली आहे आणि त्या स्टडीमार्फत आम्हाला काही जे सापडलं, ते जे विद्यार्थी नवीन येतात MPSCच्या क्षेत्रात किंवा जुनेही असतील, तर त्यांना आम्ही ते जी आखणी केलेली आहे ती देण्याचा प्रयत्न करतो। म्हणजे त्यांना इनडायरेक्टली तुम्ही मला स्पून फीडिंगच म्हणू की आम्ही त्यांना आम्हाला जे दिसलं ते दाखवण्याचा प्रयत्न करतो। यावर विद्यार्थी काय करतात की विद्यार्थी आपला एक मत बनवतात आणि आमच्या हेल्पनी आणि त्यांच्या नॉलेजनी एक विशेष तयारी करून मग त्यानंतर एक्झामला समोर जातात। याने होतो काय की त्यांना एक विशेष फायदा होतो आणि पेपर सोडवताना येणाऱ्या अडचणी किंवा पेपर सोडवताना करायचं असलेलं मॅनेजमेंट हे त्यांना कळून येतं आणि मग त्यानंतर ते पेपर व्यवस्थितपणे सोडवू शकतात। ओके विद्यार्थ्यांनो, तर हे एक असं स्ट्रक्चर आहे। आम्ही म्हणजे मी स्वतः मनीष लामघरे आणि माझे टीम मेंबर्स हे काम कितीतरी वर्षांपासून करतो आहे। तर या निमित्त आज मी तुम्हाला आज सॅटर्डे आहे, तर सॅटर्डेला स्पेशली आजचा सॅटर्डे आणि पुढचा सॅटर्डे इथे मी तुम्हाला कॉम्प्रिहेन्शन या टॉपिकवर बोलणार आहे आणि तुम्हाला याबद्दल गायडन्स देणार आहे। ओके विद्यार्थ्यांनो, तर आजचा टॉपिक राहील आमचा कॉम्प्रिहेन्शन। त्याला मराठीत फार सुंदर नाव आहे, त्याला नाव आहे आकलन। मराठीत नाव आहे आकलन, इंग्रजीमध्ये होते ते कॉम्प्रिहेन्शन। याच्याबद्दल आपण बोलू। तर हे जे आकलनाचा भाग आहे, तुम्हाला पेपर पॅटर्न तर माहीतच आहे। जनरल स्टडीजचा पेपर 1 असतो, त्याच्यामध्ये विभिन्न सब्जेक्ट्स आहेत। आपण जो सायन्स शिकतो आहे, म्हणजे फिजिक्स खास करून शिकतो आहे आपण, बाकीच्या दिवसांमध्ये तसे विषय येत आहे। पण जो आकलनाचा भाग आहे, हा आकलनाचा भाग दुसऱ्या पेपरमध्ये येतो आणि त्या पेपरचं नाव आहे CSAT। हा जो CSATचा पेपर आहे, या पेपरमध्ये आकलनावर विशेष प्रश्न असतात। ठीक आहे, तर CSATचा एक आपण फॉर्मॅट पाहून घेऊ। CSAT हा जो आमचा सेकंड पेपर आहे, यामध्ये आम्हाला 80 प्रश्न असतात। ठीक आहे विद्यार्थ्यांनो, हे तुम्हाला माहिती आहे, पण मला एकदा सांगू द्या, कारण आपलं एक स्टार्ट घेण्यासाठी, कॉम्प्रिहेन्शनवर व्यवस्थितपणे पोहोचण्यासाठी मी तुम्हाला थोडीशी ओळख करून देतो, जे तुम्हाला माहिती असेल कदाचित। तर CSAT मध्ये 80 क्वेश्चन्स असतात
या 80 क्वेश्चन्सची विभागणी सिलेबसमध्ये सांगितल्याप्रमाणे 7 सेक्शन्समध्ये येते. त्या 7 सेक्शन्सला आपण 3 मध्ये डिवाइड करूया. 3 मध्ये डिवाइड करूया. तर असे प्रश्न 50 क्वेश्चन, मग 25 क्वेश्चन आणि त्यानंतर 5 क्वेश्चन. हे असे 3 विभाग एमपीएससीने नाही पाडले, हे आपण पाडले. ओके, हे आपण प्रश्न या पद्धतीने येतात असं विभागणी केली. याच्यामध्ये हे जे पहिले 50 क्वेश्चन्स दिसत आहेत, हे 50 क्वेश्चन्स तुम्हाला एका विशिष्ट टॉपिकवर येतात. म्हणजे तुम्ही सिलेबसमध्ये पाहाल तर सिलेबसमध्ये जे 7 युनिट्स आहेत त्याच्यामध्ये पहिले 2 युनिट्स. पहिले 2 युनिट्स कोणते? तर कॉम्प्रिहेन्शन आणि प्लस सेकंड बघा, सेकंड आहे इंटरपर्सनल स्किल अँड कम्युनिकेशन स्किल. तर मी त्याला इंटरपर्सनल स्किल्स अँड कम्युनिकेशन स्किल्स असं म्हणतो. याच्यावर आम्हाला 50 क्वेश्चन्स आहेत. 25 क्वेश्चन्स हे मॅथ्स प्लस रिझनिंगवर असतात. मॅथ्स प्लस रिझनिंगवर 25 क्वेश्चन असतात. आणि 5 क्वेश्चन जे आहे ते डिसिजन मेकिंगवर असतात. डिसिजन मेकिंगवर असतात. यांच्यावर आपल्याला मायनस मार्किंग नसते, हे तुम्हाला माहिती आहे. 25 क्वेश्चनची तयारी तुमची झाली असेल कदाचित. रिझनिंग तुम्ही शिकले आहात, त्याच पद्धतीने तुम्ही मॅथ्स पण शिकलेले आहात. ओके, म्हणजे तुमची हे प्रश्नांची विशेष तयारी अशी काही करायची नसते. इथे तुम्हाला आपलं डिसिजन्स द्यावे लागतात. ते डिसिजन्स कमी जास्त होऊ शकतात, पण तुम्ही मागच्या आयोगाचे प्रश्न पाहिले, जेव्हापासून सीसॅट इंट्रोड्यूस केलं MPSCच्या राज्यसेवेला, तर ते प्रश्न पाहिले आणि काही प्रॅक्टिस केले तर तुम्ही हे 5 पैकी 4 तरी तुमचे नक्कीच करेक्ट येतील याची गॅरंटी आहे. तर या 5 प्रश्नांचा काही असं विशेष अभ्यास करावा लागत नाही. तुम्ही एकदा तरी त्यांना बघितलं तर तुम्हाला तो पिक्चर क्लिअर होऊन जाईल. ह्या क्वेश्चन्ससाठी तुम्हाला विशेष तयारी करावी लागते. म्हणजे मॅथ्स आणि रिझनिंग या क्वेश्चनसाठी तुम्हाला विशेष तयारी करावी लागते आणि याची तयारी तुम्ही करतही असाल. यामध्ये जो रिझनिंगचा पार्ट आहे, हा रिझनिंगचा पार्ट थोडा कठीण असतो आणि मॅथ्सचा पार्ट जो आपला बेसिक मॅथ्स आहे ना, जे एक आपलं सामान्य मॅथ्स आहे, सामान्य गणित आहे, त्या सामान्य गणिताचा थोडा अधिक अभ्यास केला आणि आपलं बॅक नॉलेज असतेच, त्यांचा उपयोग करून आपण या 25 पैकी 20 क्वेश्चन्स बरोबर आणू शकतो. फक्त लक्षात ठेवा, रिझनिंगला तुम्ही थोडंसं अधिक महत्त्व द्या, कारण रिझनिंग विविध पद्धतीने विचारलं जातं आणि ते रिझनिंग तुम्हाला व्यवस्थितपणे आलं पाहिजे. बरं, आजचा आपला विषय हा नाहीच आहे. ओके, आपला विषय इकडे सरकतो. तर इथे जे 50 क्वेश्चन विचारले आहेत, तर तुम्हाला असं दिसेल की 50 क्वेश्चन्स आपण म्हणू याला कॉम्प्रिहेन्शन, इंटरपर्सनल स्किल्स अँड कम्युनिकेशन स्किल्स याच्यावर आहे. मग याच्यामध्ये विचारण्याची पद्धत कशी आहे? तर विचारण्याची पद्धत तुम्हाला असं दिसेल की इथे आम्हाला पॅसेजेस दिले जातात. त्या पॅसेजेसवर काही क्वेश्चन्स असतात आणि त्या क्वेश्चन्सचे आम्हाला आन्सर द्यावे लागतात. आन्सर्स आम्हाला ऑप्शन्स असतात, त्या ऑप्शनमधून सिलेक्ट करून द्यावे लागतात. ठीक आहे, आता थोडंसं आपण शिफ्ट होऊया. मी याच्यावर येतो, पण थोडं एक शिफ्ट होतो. बघा, या अगोदर तुम्ही जितक्याही एक्झाम्स दिल्या, मी कॉम्पिटिटिव्ह नाही म्हणत आहे, शाळेच्या एक्झाम्स किंवा तुम्ही कॉलेजेसच्या एक्झाम्स दिल्या, या एक्झाम्समध्ये तुम्ही ज्या प्रश्नांची उत्तर देत होते ती मेथड डिस्क्रिप्टिव्ह होती. ती मेथड काय होती? डिस्क्रिप्टिव्ह होती. म्हणजे तुम्हाला स्वतःच्या हाताने प्रश्न लिहावे लागत होते. प्रश्न म्हणजे उत्तर लिहावं लागेल. परीक्षा घेणारे प्रश्न विचारायचे आणि तुम्ही त्याचे डिस्क्रिप्टिव्ह आन्सर्स लिहत होते. कुठे कुठे? आपण इथे शाळा, कॉलेज, युनिव्हर्सिटीचे जे एक्झाम्स दिले त्यामध्ये. मग नंतर तुम्ही कॉम्पिटिटिव्ह फील्डमध्ये आले तर तुम्हाला एक नवीन क्षेत्र सापडलं, ते आहे ऑब्जेक्टिव्ह. आता प्रश्न जे असतात हे ऑब्जेक्टिव्ह कॅटेगरीमध्ये आम्हाला पाहायला मिळतात. आता
इथे एक सांगायचं आहे मला, म्हणून मी खास करून हा उल्लेख करतोय टॉपिक. डिस्क्रिप्टिव्ह जे प्रश्न असतात या प्रश्नांमध्ये आम्हाला लिहावं लागतं आणि ऑब्जेक्टिव्ह प्रश्नांमध्ये आम्हाला ऑप्शन्सपैकी एक ऑप्शन निवडायचा असतो. ठीक आहे. आता विद्यार्थ्यांनो, हे हार्ड आहे डिस्क्रिप्टिव्ह की ऑब्जेक्टिव्ह हार्ड आहे? तुमच्या मनात हे प्रश्न येत असेल, तुम्ही युनिव्हर्सिटीची एक्झाम दिल्या, तुम्ही MPSCलाही अटेम्प्ट केलं असेल, तुम्हाला हे हार्ड वाटतं की हे हार्ड वाटतं? बेसिकली बघितलं हे दोन्ही आपापल्या लेवलमध्ये हार्डच आहे. ठीक आहे. डिस्क्रिप्टिव्हमध्ये काय असते तर डिस्क्रिप्टिव्हमध्ये एक खास गोष्ट असते. डिस्क्रिप्टिव्ह क्वेश्चन्स तेव्हा विचारायचे असतात जेव्हा विद्यार्थ्यांचं किंवा एक्झाम देणाऱ्या विद्यार्थ्याचं नॉलेज आम्हाला चेक करायचं, त्याची मनोवृत्ती, त्याची सायकोलॉजी, त्याची थिंकिंग पॉवर, त्याचे थॉट्स, हे सगळं जेव्हा आम्हाला चेक करायचं असते तेव्हा आम्ही डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे एक्झाम्स देतो. डिस्क्रिप्टिव्ह टाईपचे एक्झाम आता कुठे आहे, कोणत्या कॉम्पिटेटिव्हमध्ये आहे? तर तुम्ही बघाल UPSCच्या मेन्समध्ये डिस्क्रिप्टिव्ह पेपर्स असतात. ते UPSC द्वारा निवडलेले जे कॅन्डिडेट्स असतात त्या कॅन्डिडेट्सला एक उच्च प्रतीचा IQ असणं आवश्यक आहे. त्याला नॉलेज असते, नो डाऊट. नॉलेज प्रत्येक UPSC सिरियसली देणाऱ्या विद्यार्थ्याला असते, पण त्याच्यामध्ये त्याचे थॉट्स, त्याची सायकोलॉजी हे जर जाणून घ्यायचं आहे तर त्याला डिस्क्रिप्टिव्ह पेपरमध्ये अटेम्प्ट करायला लावतात. म्हणून UPSCने आतापर्यंत पूर्ण एक्झाम ऑब्जेक्टिव्ह केलेली नाही, कारण त्यांना ते अधिकारी निवडायचे आहेत ज्यांची डिसिजन घेण्याची क्षमता काय आहे, खूप अधिक चांगली आहे. कारण हे लोक म्हणजे UPSCचे जे कॅन्डिडेट्स आहेत हे शेवटी जातात कुठे तर डिसिजन मेकिंग बॉडीमध्येच जातात. तर यांच्या एक्झाममध्ये तुम्ही नेहमी डिस्क्रिप्टिव्ह पहा. मेन्समध्ये म्हणतो, प्री तर ऑब्जेक्टिव्हच आहे. अच्छा, जेव्हा ऑब्जेक्टिव्हचा प्रश्न येतो तर ऑब्जेक्टिव्हमध्ये आपल्याला आपलं डिसिजन्स ॲज सच द्यावा लागत नाही. आम्हाला काय करावं लागतं, ऑब्जेक्टिव्ह एक्झाममध्ये आम्हाला एक्झामिनर ज्याने हा प्रश्न टाकला एक्झाममध्ये त्याच्या मेंटॅलिटीशी आपली मेंटॅलिटी जुळवून घ्यावी लागते. काय करावी लागते, त्याची जी मनोवृत्ती आहे त्या मनोवृत्तीशी आपली मनोवृत्ती अशी जुळवून घ्यावी लागते. म्हणजे त्याला जे अपेक्षित आन्सर आहे ते आमच्याकडनं निघालं पाहिजे. म्हणजे त्याने ऑप्शनमध्ये 4 ऑप्शन्स दिले, 4 पैकी त्याने ठरवला दुसरा ऑप्शन करेक्ट आहे, तर आम्हाला ती मेंटॅलिटी जाणून आम्हाला पण तो दुसरा आन्सर टिक करावा लागेल. नो डाऊट डिसिजन घेतो, पण डिसिजन आम्ही कोणत्या डायरेक्शनने घेतो तर डिसिजन आम्ही या डायरेक्शनने घेतो की जो एक्झामिनर आहे, ज्याने एक्झाम दिली आहे आम्हाला, ज्याने पेपर बनवला आहे, त्याची मनोवृत्ती आणि आपली मनोवृत्ती मॅच करण्याचा प्रयत्न करतो. तर इथे हाही पार्ट काय होऊन जातं, हार्ड होतं. म्हणून ऑब्जेक्टिव्ह पण आपल्या लेवलवर एक हार्डच आहे. पुष्कळसे विद्यार्थी असा विचार करतात 4 ऑप्शनपैकी एक तर टिक करायचं आहे, नो डाऊट कसंही केला तर होऊन जाईल. तसं नाही विद्यार्थ्यांना. ते ऑप्शन्स इतके भयंकर असतात की त्यांच्यामधनं एक सिलेक्ट करणं हा खरंच एक डिफिकल्ट टॉपिक होऊन जातो. तर लक्षात ठेवायचं, मला तुम्हाला कॉन्सन्ट्रेट कुठं करायचं आहे की जेव्हा आपण ऑब्जेक्टिव्ह एक्झाम देतो तेव्हा आपण एक्झामिनरच्या मेंटॅलिटीशी आपली मेंटॅलिटी जुळवण्याचा प्रयत्न करतो आणि त्याला जे अपेक्षित आन्सर आहे ते अपेक्षित आन्सर आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. डिस्क्रिप्टिव्हमध्ये आम्ही तसं नाही करत. डिस्क्रिप्टिव्हमध्ये आपण काय करतो, आपण आपल्या मनातले विचार धड 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 लिहून टाकतो. ओके, तर हा फरक आहे ऑब्जेक्टिव्ह आणि डिस्क्रिप्टिव्हचा. यापैकी कुठलीच एक्झाम इझी नाही आणि कुठलीच एक्झाम टफ नाही. MPSCने पूर्ण पॅटर्न आता ऑब्जेक्टिव्ह केलेला आहे. फक्त काही राज्यसेवेला इंग्लिश आणि गणिताचे काही डिस्क्रिप्टिव्ह पेपर सोडून 50-50 मार्काचे, अदरवाईज पूर्ण MPSCच्या एक्झाम्स काय असतात ऑब्जेक्टिव्ह पॅटर्नमध्ये असतात. तर आपल्या हे लक्षात येतं. आता हे लक्षात आल्यानंतर पहिले एकदा मला रिप्लाय करा की तुम्हाला हे कळलं का. से येस नो स्टुडंट्स, एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड? आतापर्यंत जे सांगितलं ते समजलं? प्लीज रिप्लाय. CSATला जे 80 क्वेश्चन्स आहेत त्या 80 क्वेश्चनपैकी 50 क्वेश्चन कॉम्प्रिहेन्शन प्लस इंटरपर्सनल स्किल अँड कम्युनिकेशन स्किल्स याच्यावर आहेत आणि ते कुठल्या फॉर्ममध्ये विचारले आहेत, पॅसेजेसच्या फॉर्ममध्ये. थोडा विचार करा. या
इथे विचार करा, 50, 25 आणि 5 80 पैकी. तर तुम्हाला असं दिसते की या टॉपिकवर जास्तीच वेटेज दिलं. 50 क्वेश्चन म्हणजे मोर दॅन 50% झाला. म्हणजे एका टॉपिकवर, एका सेक्शनवर त्याने काय केलं की 50% पेक्षा जास्त वेटेज दिलं. तर इथे वेटेज जास्ती आहे, तर याचं कारण काय? बघा विद्यार्थ्यांनो, आज आपण काय करणार आहोत की माझं असं मत आहे की जेव्हा कुठला विषय आपण हातात घेतो तर त्याची बॅक हिस्ट्री पूर्ण माहिती असायला पाहिजे. तो प्रश्न, तो विषय कशासाठी आहे, कशाला एक्झाममध्ये ठेवला, काय उद्देश होता, तो शिकून आम्हाला फायदा काय होईल, त्याचा आउटपुट आम्ही काय देऊ शकणार, ते शिकल्यावर आमच्या नॉलेजमध्ये तर भर होईल, पण त्याचा फायदा आमच्या रिअल लाईफसाठी होईल का, असे विभिन्न प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे. या प्रत्येक प्रश्नाचं समाधान झाल्यानंतर तो विषय हाती धरायला पाहिजे. मग तो विषय शिकण्यात आणि त्याला आपल्या मेमरीमध्ये स्टोअर करण्यात खूप इझी होतं. तर पहिले माझा प्रश्न हा आहे की का बरं इतका वेटेज दिला, गरज काय होती याची एवढी वेटेज द्यायची? त्यांना पेपर हार्ड करायचा होता तर होतं ना, मॅथ्स आणि रिझनिंग 25 चे 50 करून टाकते क्वेश्चन्स, आणखी टफ झाला असता पेपर. पण त्यांनी का बरं कॉम्प्रिहेन्शन पॅसेजेसवर इतके 50 क्वेश्चन, मोर दॅन 50% का विचारतात? व्हॉट इज द रिझन? तर तो रिझन आपण माहीत करण्याचा पहिले प्रयत्न करू, मग आपण व्यवस्थितपणे कॉम्प्रिहेन्शनवर येऊ. पुन्हा आपण आउट ऑफ ट्रॅक जाऊया. पहिला क्वेश्चन, तुम्हाला गव्हर्नमेंट सर्व्हिस पाहिजे. गव्हर्नमेंट सर्व्हिस ती चांगली अधिकाऱ्याची पोस्ट हवी आहे ना, ऑफिसर्स पोस्ट पाहिजे. तर तुमच्यामध्ये असा कोणता गुण आहे किंवा असा कोणता गुण असायला पाहिजे असं गव्हर्नमेंटला वाटते की ज्याद्वारे तुम्ही एक योग्य गव्हर्नमेंट सर्वंट बनवू शकाल? अशी कोणती स्पेशालिटी तुमच्यामध्ये पाहिजे आहे, नाही आहे तो प्रश्न नाही. गव्हर्नमेंटला अशी कोणती स्पेशालिटी पाहिजे तुमच्यामध्ये की जी स्पेशालिटी असेल तर तुम्ही एक योग्य गव्हर्नमेंट सर्वंट बनवू शकाल. ओके, तर हा प्रश्नाचा कधी विचार केला का? गव्हर्नमेंटला तुमच्याकडनं काय अपेक्षा आहे, तुम्ही कोणती गोष्ट तुमच्यामध्ये असायला पाहिजे? तर मी पण हा गोष्टीचा विचार केला. मला असं आढळलं की वेगवेगळ्या अँगलने विचार केला की गव्हर्नमेंटला इंटेलिजंट व्यक्ती पाहिजे का, हुशार, एकदम हुशार विद्यार्थी, की जे विद्यार्थी ज्यांचं पहिलीपासूनचं शिक्षण बघितलं तर त्यांच्या मार्कशीटवर नेहमी 75-90च्या वरचे पर्सेंटेज आहे, असे पर्सेंटेजवाले विद्यार्थी गव्हर्नमेंट सर्वंट झाले पाहिजे असं त्यांना वाटते का? तर तुम्ही बघाल, तुम्हाला मार्कशीट किंवा तुम्हाला जे क्वालिफिकेशन मागितलं आहे एक्झाम देण्याकरता त्याच्यामध्ये पर्सेंटेजचा काही एक उल्लेख नाही आहे. म्हणजे गव्हर्नमेंटला हायली टॅलेंटेड, हायली इंटेलिजंट पर्सन नको पाहिजे. कारण जसं पाहिजे असतं तर त्यांनी सरळ काय केलं असतं, मोर दॅन 80% अचीव करणारे कॅन्डिडेटच अप्लाय करा असं त्यांनी म्हटलं असतं. पण त्यांनी अशी डिमांड केलेली नाही. ठीक आहे, म्हणजे पर्सेंटेज पाहिजे, हायली क्वालिफाईड पाहिजे तुम्ही, असं काही नाही. बरं, मग त्यांनी दुसरं असं काही केलं का? दुसरं हा विचार करून बघूया आपण की त्यांना असं पाहिजे का की एका विभिन्न क्षेत्रात एक अशी मेंटॅलिटी पसरली आहे ना की इंजिनिअरिंग, डॉक्टरी शिकणेवाले जास्ती अभ्यास करतात, BSc शिकणारे कमी अभ्यास करतात त्यांच्यापेक्षा, कॉमर्सवाले त्यांच्यापेक्षा कमी करतात, आर्ट्सवाले अभ्यास करतच नाही, अशी एक फॉल्स म्हणजे एक रूमर, अफवा पसरलेली आहे सगळीकडे. ठीक आहे, कमी जास्त अभ्यास असतो इकडे तिकडे, नो डाऊट. तर त्यांना काय खूप अभ्यासू विद्यार्थी पाहिजे का? मग त्यांना खूप अभ्यासू विद्यार्थी पाहिजे तर त्यांनी लिहिलं असतं इंजिनियर्सच अप्लाय करा, डॉक्टर्सच अप्लाय करा, लॉयर्सच अप्लाय करा, अशी काही अट दिली नाही. आपल्या सिम्प्लिसिटीमध्ये काय मागितलं आहे त्यांनी? तर आपल्याला सिम्प्लिसिटीमध्ये त्यांनी प्युअर ग्रॅज्युएशन मागितलेलं आहे, प्युअर ग्रॅज्युएशन, आणि त्याच्यातही टक्क्याची अट फार कमी आहे, म्हणजे नाहीच्या बरोबर आहे. याच्यावरून सिद्ध होते की गव्हर्नमेंटला तुम्हाला जर जॉब द्यायचा असेल तर तुमच्या इंटेलिजन्सशी काही घेणं नाही, तुमच्या बॅक हिस्ट्री, बॅक क्वालिफिकेशनशी काही घेणं देणं नाही. तुम्ही कोणत्या स्ट्रीममध्ये आहात, तुम्ही इंजिनियर आहात की डॉक्टर्स आहात की तुम्ही आर्ट्सवाले आहात की कॉमर्सवाले आहात, याच्याशीही काही घेणं देणं नाही. गव्हर्नमेंटला हे म्हणणं आहे
की तुम्ही असाल आपल्या क्वालिफिकेशनमध्ये अति हुशार असाल किंवा नसाल. आता मी जे एक्झाम देतो आहे, आम्ही जे एक्झाम देतो आहे त्या एक्झाममध्ये तुम्ही पास होऊन दाखवा, त्या एक्झामला तुम्ही क्वालिफाय करून दाखवा. जर तुम्ही ही एक्झाम क्वालिफाय करू शकलात तर मग तुम्ही योग्य आहेत आमचे सर्वंट म्हणजे गव्हर्नमेंट सर्वंट बनण्याकरिता. तर मग त्यांनी काय केलं की त्यांनी आपल्याकडनं एक बेसिक क्वालिफिकेशन मागितली म्हणजे प्लेन ग्रॅज्युएशन आणि त्याच्यावर पर्सेंटेजची अट ठेवली नाही आणि आम्हाला आमच्यासमोर एक एक्झाम ठेवली. तरी पण याच्यावरून आपल्याला हे नाही कळू नये की त्यांना एक्झॅक्टली आमच्यातला कोणता गुण हवा आहे. तर तो गुण आता आपण डिस्कस करूया. त्यांना पाहिजे की तुमच्यामध्ये योग्य आकलन शक्ती असायला हवी, योग्य आकलन शक्ती असायला हवी. आमचा डिस्कशनचा पॉईंट होता की आमच्यामध्ये असा कोणता गुण गव्हर्नमेंटला अपेक्षित आहे की ज्याद्वारे आम्ही योग्य अधिकारी, योग्य गव्हर्नमेंट सर्वंट बनू शकू. तर त्यांना हवा आहे तुमची आकलन शक्ती. आता हे आकलन शक्ती काय आहे याच्यावर थोडं बोलू. आपण आपला जो हेडिंग आहे ना तो आकलनच आहे म्हणजे कॉम्प्रिहेन्शन. कॉम्प्रिहेन्शन म्हणजे आकलन. याचा अर्थ काय होतो? आकलन म्हणजे काय? एक प्रकारची समजदारी. आकलन म्हणजे काय की तुम्हाला कोणी काही सांगितलं, तुम्ही कुठे काही वाचलं, तुमच्यासमोर काही सिच्युएशन तयार झाली तर त्या सिच्युएशनला योग्य पद्धतीने समजून घेण्याची जी शक्ती आहे तिलाच आपण आकलन शक्ती म्हणतो. सिच्युएशन कशी येऊ शकते? सिच्युएशन डिस्कशनच्या वेळेस येऊ शकते, सिच्युएशन काही वाचताना येऊ शकते, सिच्युएशन अशी उभ्या उभ्या येऊ शकते की मला दिसलं काहीतरी. ती परिस्थिती जाणून घेऊन त्याच्याबद्दल डिटेल इन्फॉर्मेशन मला मिळेल आणि ती इन्फॉर्मेशन मी समजून घेईल आणि समजण्यास मी योग्यरित्या समजून घेईल, तेव्हा मी म्हणणार की माझी आकलन शक्ती काय आहे? अगदी परफेक्ट आहे. आता ही आकलन शक्ती आपल्या कॅन्डिडेट्समध्ये असावी. त्यांच्यामध्ये इंटेलिजन्स नसला तरी चालेल, त्यांच्यामध्ये पर्सेंटेज किंवा क्वालिफिकेशन खूप हाय फाय नसली तरी चालेल, पण त्याला सिच्युएशन समजून घेण्याची आकलन शक्ती असावी. कारण जेव्हा तो ॲज अ गव्हर्नमेंट सर्वंट काम करेल गव्हर्नमेंट डिपार्टमेंट्समध्ये तेव्हा अशा विभिन्न परिस्थिती त्याच्यासमोर रोज उद्भवतील आणि त्या उद्भवलेल्या परिस्थितीला समजून घेऊन त्याला दिलेल्या पावर्स, त्याला दिलेल्या अधिकारानुसार त्याचे योग्य निवारण करण्यास तो सक्षम असावा. यासाठी गव्हर्नमेंटला तुमच्यामध्ये तुमची आकलन शक्ती असायला पाहिजे असं वाटतं. आणि आकलन शक्ती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांमध्ये असावी म्हणून सीसॅटच्या पेपरमध्ये बघा विद्यार्थ्यांना 50 क्वेश्चन्स या आकलन म्हणजे कॉम्प्रिहेन्शन अँड इंटरपर्सनल स्किल अँड कम्युनिकेशन स्किल्सवर ठेवलेले आहेत. आकलन व्हायला पाहिजे. ठीक आहे. तर आता हे आकलन असते काय? आकलन काय असते ते हे बघा विद्यार्थ्यांनो, तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या. तुम्ही जेव्हा पॅसेज वाचता तर त्या पॅसेज वाचणं आणि रिअल लाईफमध्ये एखादी सिच्युएशन जेव्हा तुमच्या समोर येते आणि तुम्ही ते सिच्युएशन डील करता तर ते ॲज गुड ॲज ते सारखंच आहे जसं आपण पॅसेजला रिप्लाय करतो. ठीक आहे. तर आता मी थोडंसं त्याच्यावर येतो. इथपर्यंत मला वाटतं तुम्हाला कळलं असेल, इथपर्यंत योग्य कळलं असेल. तर 50 क्वेश्चन आहे म्हणजे खूप मोठा वेटेज आहे आणि हा खूप मोठा वेटेज देण्यामागे आपली आकलन शक्ती गव्हर्नमेंटला चेक करायची आहे ना, म्हणून या पद्धतीचे प्रश्न आपल्याला दिले जातात. आता ते काय आहे ते थोडंसं डिटेलमध्ये घेतो. विद्यार्थ्यांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की हा जो आकलनाचा भाग आहे किंवा इंटरपर्सनल स्किल, कम्युनिकेशन स्किल हा जो भाग आहे यामध्ये आम्हाला प्युअरली पॅसेजेस विचारले जातात. म्हणजे आतापर्यंतचा बॅक रेकॉर्ड पाहिला तर नियर अबाउट सरासरी आम्हाला 10 पॅसेज म्हणजे 10 उतारे पेपरमध्ये असतात
आणि ऑन ॲन ॲव्हरेज प्रत्येक उतार्यावर आम्हाला 5 प्रश्न असे टोटल 50 प्रश्न विचारले जातात। आता ही जी गोष्ट आहे, ही जी गोष्ट आहे की एक पॅसेज आहे आणि या पॅसेजवर आम्हाला इकडे क्वेश्चन्स विचारले आणि परत त्याचे ऑप्शन्स पण दिले आहेत, 4 ऑप्शन्स। हा जो पॅटर्न आहे प्रश्न विचारण्याचा, हा पॅटर्न तुम्हाला इझी वाटते की हार्ड वाटते? अच्छा, तुम्ही पॅसेजेस सोडवणं केव्हापासून सुरू केलं? तर तुम्हाला आठवत असेल की तुम्ही 10वीच्या वर्गात बोर्डाच्या एक्झाममध्ये पॅसेजेस सोडवणं सुरू केलं होतं। मग तुम्ही जेव्हा इंग्लिश किंवा लँग्वेजेसमध्ये पेपर दिला असेल तर त्या पुष्कळ ठिकाणी तुम्हाला पॅरेग्राफ्स, पॅसेजेस यावर प्रश्न होते। म्हणजे बघा, ॲक्च्युली ही पद्धत खूप सोपी पद्धत आहे। कशी सोपी पद्धत आहे की एक प्रश्न आहे, प्रश्नाचे ऑप्शन्समध्ये काही उत्तरं दिली आहेत आणि याचं उत्तर ॲक्झॅक्ट काय आहे ते आम्हाला पॅसेजमध्येच मिळणार आहे। म्हणजे जिथे उत्तर आहे ती इन्फॉर्मेशन आमच्या समोरच ठेवली आहे। तर तसं पाहिलं तर हे तर खूप सोपं आहे ना। माझ्यासमोर उत्तर नाही ठेवलं तर गोष्ट वेगळी, पण माझ्यासमोर उत्तर ठेवलं आहे। अच्छा, असं तर नाही की पॅसेजच्या बाहेर उत्तर असेल म्हणून, नाही, पॅसेजमध्येच माझं उत्तर आहे। तर ही पद्धत अगदी सोपी आहे। तरी पण होते असं की आजकाल कॉम्पिटिटिव्ह एक्झाम म्हणजे जे पॅसेजेस विचारतात तर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं आहे की ते पॅसेजेस, ते पॅराग्राफ्स खूप कठीण असतात आणि आम्हाला प्रश्नाची उत्तरं शोधता येत नाही। आपण ॲक्च्युली काय झालं की आपली सुरुवातच जेव्हा आपण 9वी-10वीमध्ये होतो तर त्या 9वी-10वीमध्ये आपल्याला पॅसेजेस सोडवण्याची स्टाईलच सांगण्यात नाही आली। आमची सोडवण्याची स्टाईल कशी होती? तर एक सिंपल स्टाईल होती। आपण कसं करायचो की आम्हाला पॅसेज दिला आहे, त्याच्यात विभिन्न पॅरेग्राफ आहेत, ओके, आम्ही आमच्या दिलेल्या प्रश्नामध्ये एक शब्द निवडायचो, एक कीवर्ड म्हणा किंवा एक स्ट्रॉंग शब्द त्या क्वेश्चनमध्ये असलेला, हा शब्द आम्ही कुठंतरी पॅसेजमध्ये शोधून काढायचो आणि मग याच्या इकडे एक लाईन आणि याच्या इकडे एक लाईन असं सेंटेन्स उचलून त्याचा आन्सर लिहून टाकत होतो। आणि आम्हाला कदाचित कॉम्प्रिहेन्शनबद्दल योग्यरित्या त्यावेळेस कोणी गायडन्सच दिलं नाही, किंवा गायडन्स दिलंही असेल तर तेवढी आमच्यात आकलनशक्ती त्यावेळेस नव्हती की ते गायडन्स आम्ही बरोबर कॅच करून त्याच्यावर प्रॅक्टिस करू शकतो। तर आमचं त्यावेळेसचं जे जडणघडण झाली ती चुकीची झाली आणि आम्ही ह्या विचित्र पद्धतीने पॅसेजचे आन्सर काढायला लागलो। बरं, त्यावेळेस झालं कसं विद्यार्थ्यांना की त्यावेळेस अशी जेव्हा आम्ही उत्तरं काढत होतो तर नाही काही तर थोडे मार्क मिळून जात होते आणि थोडे मार्क मिळून आम्ही इंग्रजी विषय किंवा भाषेचा विषय पास करून टाकत होतो। आणि भाषेला नेहमी शाळेच्या वेळेस शालेय अभ्यासक्रमात आपण दुय्यम स्थानच दिलं आहे। तर आम्हाला पॅसेज सोडवणं ज्या वेळेस सुरुवातीला शिकवायला पाहिजे होतं तिथे शिकवलं नाही आणि म्हणून आज आम्हाला पॅसेजेस जड जातात। आमची ही पद्धत टोटली चुकीची होती, कारण आज कसं होते की आम्ही एखादी स्ट्रॉंग वर्ड प्रश्नामध्ये शोधला तर हा स्ट्रॉंग वर्ड कदाचित पॅसेजमध्ये दिसतच नाही आणि आम्हाला उत्तर शोधण्यासाठी त्रास होतो। तर ही एक समस्या आहे जे विद्यार्थ्यांना भेडसावते। विद्यार्थी असंच मॅक्सिमम विद्यार्थी आता इतक्या वर्षापासून आम्ही कॉम्प्रिहेन्शन वगैरे शिकवतोय विद्यार्थ्यांना, तर जेव्हा ते स्टार्टिंग करतात, स्टार्टिंगमध्ये आम्हाला दिसते की ते असंच काहीतरी करण्याचा प्रयत्न करतात। कीवर्ड बघा, कीवर्ड सापडला, शोधा पॅरेग्राफमध्ये कुठे आहे, आजूबाजूचं बघा, आजूबाजूचं बघितलं की आन्सर शोधण्याचा प्रयत्न करा। पण मॅक्झिमम तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांनो, इथले जे कीवर्ड्स आहेत ना ते पॅरेग्राफमध्ये सापडतच नाही आणि ते सापडले नाही तर आम्ही एकाच पॅरेग्राफवर किंवा एकाच पॅसेजवर जास्तीत जास्त टाईम वेस्ट करणं सुरू करतो आणि आम्हाला वेळेच्या बंधनात राहून करायचं। वेळेचं बंधन कसं की सपोज करा आमचे 80 क्वेश्चन्स आहेत आणि आम्हाला 2 तास म्हणजे 120 मिनिटात त्यांना सोडवायचं, ठीक आहे। मग एका क्वेश्चनच्या मागे किती वेळ मिळतो तर नियर अबाउट 2 मिनिट 30 सेकंद मिळतात, 2.5 मिनिटाचा वेळ मिळतो। मग एका पॅसेजवर समजा 5 क्वेश्चन आहेत तर ते 5 क्वेश्चन
म्हणजे मला 12.5 मिनिटं म्हणजे 12 मिनिट 30 सेकंड एवढा वेळ मिळतो. असा एक जनरल अनालिसिस आहे. मग आम्हाला वाटते अरे भरपूर आहे ना 12 मिनिट 30 सेकंड. नाही विद्यार्थ्यांना, ॲक्च्युली एवढा वेळ घ्यायचाच नाही आहे पॅसेजला. हे चुकीचं आहे. ॲक्च्युली काय होते की आम्हाला वेळ खर्च जो करायचा आहे तो करायचा आहे रिझनिंगमध्ये, तो करायचा आहे गणितामध्ये, है ना. कारण तो टॉपिक थोडेसे तिथे हार्ड क्वेश्चन असतात, स्पेशली रिझनिंग. तर रिझनिंगमध्ये मला जो क्वेश्चनला सोडवण्यासाठी वेळ मिळतो तर आम्ही पॅरेग्राफ पॅसेजेसमधनं वेळ वाचवायचा आहे आणि आम्हाला तिथे त्या सेक्टरमध्ये थोडंसं जास्ती वेळ द्यायचा. विद्यार्थ्यांनो, तुमचे पॅसेजेस 7 ते 8 मिनिटात व्हायला पाहिजे. हे एक सगळ्यात स्मॉलेस्ट टाईम आहे, सगळ्यात छोटा टाईम आहे. एवढ्या वेळेमध्येच तुमचे पॅरेग्राफ उतारे वाचून झाले पाहिजे. वाचल्यानंतर त्यांचे प्रश्नसुद्धा वाचून झाले पाहिजे. प्रश्न वाचल्यानंतर त्यांना आम्ही शोधण्यासाठी जर वापस परत पॅरेग्राफमध्ये जातोय तर तेही व्हायला पाहिजे. आणि प्रश्नाचे उत्तरं टिक करून ते बबल्स आन्सर शीटमध्ये भरण्याचं कामसुद्धा झालं पाहिजे. एका पॅसेजवर आम्हाला 7 ते 8 मिनिटाच्या पलीकडे जाता कामा नये, अशी एक बंधन स्वतःवर बांधून घेतो. अडीच मिनिटाच्या हिशोबाने आम्हाला 12.5 मिनिटं मिळतात. ओके, पण तेवढा वेळ नाही घ्यायचा. कमीत कमी तुम्ही एवढा वेळ घ्या. हार्डली 1 मिनिटं वाढला तर इट्स ओके. पॅसेज मोठा असेल 10 मिनिटं घेतलेच चालेल, पण याच्यावरती जायला नको. तर आम्हाला वेळेच्या बंधनात राहून काम करायचं. तर मग आता इथे काय करावं लागते, आम्हाला मागची एक स्ट्रॅटर्जी बनवावं लागते. एक स्ट्रॅटर्जी बनवायला पाहिजे. ओके, तर पहिले आपण आकलन पाहू. सिच्युएशन कशी आहे विद्यार्थ्यांना? सिच्युएशन अशी आहे की आमच्यामध्ये आमचा गुण आकलन शक्ती जी आहे, ही आकलन शक्ती थोडंसं आपण बघूया. काय करतो आपण? पॅसेज दिलाय, प्रश्न आहे आणि हे आम्हाला दिलेले ऑप्शन्स आहेत. अशीच परिस्थिती जेव्हा तुम्ही गव्हर्नमेंट सर्वंट बनाल तर तुमच्या ऑफिसमध्ये तुमच्या टेबलवर रोजची दिसेल. कशी? एक हा सिच्युएशन, ऑफिसची गोष्ट करतो. त्या ऑफिसच्या सिच्युएशनला तुमच्या डोक्यात फिरत असलेले हे प्रश्न आहेत आणि हे तुमचे अधिकार आहेत. तुम्ही याच्या बाहेर जाता कामा नये. आणि मग तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या अधिकारांचा योग्य वापर करून या सिच्युएशनचा जो प्रश्न उद्भवलेला आहे त्याला सोडवून घ्यायचा. म्हणजे इनडायरेक्टली तुम्ही जेव्हा पॅसेजेस सॉल्व करता विद्यार्थ्यांनो, तर तुम्ही एक प्रकारे गव्हर्नमेंट सर्वंट होण्याची प्रॅक्टिस करत असता. बघा, ही किती मोठी गोष्ट आहे, लांब लचक गोष्ट आहे. इतक्या दूरपर्यंत आपण विचारही करत नाही. पण तुम्हाला हे सांगतो, हे सिच्युएशन हे तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये रोज मिळेल. इवन मी तुम्हाला सांगतो की अशी सिच्युएशन आताही मिळते आम्हाला. आम्ही कुठे अर्जंट कामाने जात आहोत, अचानक आमची गाडी खराब झाली, पेपरला चालले, 11चा पेपर आहे, 10:30 वाजले आहेत, गाडी खराब झाली, आता काय करणार? सिच्युएशन आहे. आता तुमच्याकडे ऑप्शन आहे. प्रश्न तर हा आहे की कुठल्याही परिस्थितीत मला पोचायचं आहे, पोचू कसा? ऑप्शन्स काय? गाडी फेकून देऊ, तिथे सोडून देऊ आणि ऑटोनी जाऊ? ऑटो नाही आहे, बस मागू, बस पकडू, लिफ्ट मागू. असं बघा, हे असे सिच्युएशन्स आमच्या लाईफमध्ये येत राहतात आणि अशा वेळेस आम्ही योग्य डिसिजन घेतो. तर तुमची पॅसेज सोडवण्याची क्षमता हे आपण असं समजा की रोजच्या कामामध्ये, रोजच्या रेग्युलर ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण दाखवत असतो. आता आपल्याला ती ॲक्टिव्हिटी ऑन पेपर दाखवायची आहे. ऑन पेपर दाखवायची. ठीक आहे. तर मग पॅसेजच्या मागचं किंवा कॉम्प्रिहेन्शन काय आहे तुम्हाला आता कळलं. एकदा रिप्लाय करा. हॅव यू अंडरस्टूड द सिच्युएशन बिहाइंड कॉम्प्रिहेन्शन? हे MPSCचे जे पॅरेग्राफ आहेत, जे 10 येतात आम्हाला, है ना, 10 क्वेश्चन्स, 10 पॅसेजेस आहेत. तर हे 10 पॅसेजेस, 10 उतारे जे आहेत, है ना, हे उतारे कसे आहेत, काय आहेत, हे आम्हाला पाहायचं. तर या 10 उतार्यांपैकी असे 3 डिव्हिजन्स दिसतात आपल्याला. पहिले
6 किंवा 8 उतारे. ठीक आहे. मग इथे 1 किंवा 2 उतारे आणि परत 1 किंवा 2 उतारे. आपण आता ॲनालिसिस करतोय, स्टेप बाय स्टेप आपण आपल्या म्हणजे टॉपिक कडे वळतोय. जर इकडे 6 उतारे असतील तर इथे 2 उतारे, इथे 2 उतारे सापडतील. 6 2 2 म्हणजे 10. जर इथे 8 उतारे असतील तर इथे तुम्हाला एकच उतारा सापडेल आणि इथे तुम्हाला एकच उतारा सापडेल. आता हे कसं डिव्हिजन आहे, तर या डिव्हिजन मध्ये तुम्ही बघाल तर तुम्हाला असं दिसते की हे 6 किंवा 8 उतारे जे आहेत हे तुम्हाला बायलिंग्वल येतात. बायलिंग्वल येतात म्हणजे कसे, हे तुम्हाला मराठीतही दिसतात आणि हे उतारे तुम्हाला इंग्लिशमध्ये पण दिसतात. 6 ते 8 उतारे आम्हाला मराठीतही दिसतात आणि इंग्लिशमध्ये दिसतात. डाव्या बाजूला मराठीत लिहिलेले आहे, तर उजव्या बाजूला इंग्लिशमध्ये लिहिलेले आहे. ओके. एक्झॅक्टली ट्रान्सलेशन मोड असतो. सेम पॅसेजेस असतात. सेम म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये द्यायचं आहे ते इंग्रजीमध्ये त्यांना अटेम्प्ट करतील, ज्यांना ते मराठीत द्यायचं आहे ते मराठीमध्ये अटेम्प्ट करतील. दुसरं जे उतारे आहे हे स्पेशली मराठीचा आहे. आता हा उतारा एक तर 1 राहू शकते किंवा 2 राहू शकते. 1 किंवा 2. आणि तिकडे तिसऱ्या कॅटेगरीमध्ये येऊ तर तो उतारा खास करून इंग्लिशचा राहील. होऊ शकते 1 राहील किंवा 2 राहील. मागच्या 4 एक्झाम पासून जर आपण पाहिलं तर त्यांनी पॅटर्न कसा ठेवलाय, हे 8 उतारे येतात, हे हा एकच उतारा येतो आणि हा सुद्धा 1 उतारा आहे. हे जे 6 किंवा 8 उतारे म्हटलं, हे 6 पहिले यायचे म्हणजे स्टार्टिंगचे जे वर्ष होते त्या स्टार्टिंगच्या वर्षामध्ये जेव्हापासून सीसॅट सुरू झाला त्यावेळेस इथे रेशो कसा राहायचा, 6 2 2. पण आता सध्या तरी 3-4 वर्षापासून असं दिसून येते 8 1 1. याच्यात हे जे 8 उतारे आहेत हे स्पेशली आकलनावर आधारित आहे. म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्शन, तुमची समज किती आहे, समज किती आहे याच्यावर आधारित आहे. आणि हे जे उतारे आहे हे तुमची समज बघण्यासाठी आहे, तुमचा IQ, तुमचा कॉमन सेन्स, तुमचं आकलन बघण्याकरता आहे. तर इथे कोणाचं आकलन चेक करायचं आहे तर त्याला भाषा आड नाही आली पाहिजे, म्हणून हे दोन्ही उतारे, दोन्ही म्हणतो, हे 8ही उतारे आम्हाला दोन्ही लँग्वेजमध्ये दिसून पडतात. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिशमध्ये द्यायचं आहे त्याची उत्तरं, ज्यांना पॅसेज इंग्लिशमध्ये वाचायचं असतं ना, काही काही विद्यार्थी पहिलीपासून त्यांचं हायर इंग्लिशमध्ये एज्युकेशन झालेलं आहे आणि त्यांना मराठी थोडी जड जाते म्हणून त्यांचं सगळं हँड इंग्लिशवर असतो, ते विद्यार्थी इंग्लिशमध्ये उतार्याच्या उत्तरं देतात. ज्या विद्यार्थ्यांनी इंग्लिशपासून दूर गेले आहेत है ना, इंग्लिशसाठी जे घाबरतात ते विद्यार्थी त्यांच्यासाठी पूर्णपणे मराठी. म्हणजे आम्हाला एक लक्षात येतं की आमचं आकलन चेक करण्याकरता आयोगाने एक स्पेशल ट्रीटमेंट आम्हाला दिली आहे. ती स्पेशल ट्रीटमेंट काय आहे की तुम्हाला भाषेचा प्रॉब्लेम आड येता कामा नये. केव्हा, जेव्हा आम्ही आकलनाची गोष्ट करू. तुमचं आकलन चेक करायचं आहे तर तुम्ही मराठीत बघा, मराठी येत असेल. तुमचं आकलन चेक करायचं आहे इंग्लिशमध्ये बघा. सेम पॅसेजेस, सेम ट्रान्सलेटेड पॅसेजेस, सेम क्वेश्चन्स, सेम सगळं सारखं असते. ठीक आहे. तर इथे आकलन चेक करणार आहे तुमचं हे 8 पॅसेज. म्हणजे जेव्हाही तुम्ही लक्षात घ्या इंग्लिश आणि मराठीचे पॅसेजेस सारखे दिसत आहेत आजूबाजूला, तर तिथे तुमची समजदारी चेक करण्यासाठी तो पॅसेज टाकलेला आहे असं गृहीत धरायचं. मग हा जो पॅसेज आहे जो आता आजकाल एकच विचारला जातो, हा प्युअरली मराठी लँग्वेजचा पॅसेज असतो. याचं इंग्लिश ट्रान्सलेशन दिलेलं नसतं, याचं इंग्लिश ट्रान्सलेशन दिलेलं नसतं. तर इथे काय चेक करतायत, तर इथे तुमचं इंटरपर्सनल स्किल अँड कम्युनिकेशन स्किल, इंटरपर्सनल स्किल अँड कम्युनिकेशन स्किल मराठीमध्ये तुमची कशी आहे हे चेक करण्यासाठी हा एक पॅसेज असतो. ठीक आहे. आता काय आहे इंटरपर्सनल स्किल, की जेव्हा तुम्ही एखाद्याशी संवाद साधता है ना, तुम्ही बोलता
आता अधिकारी बनाल तर बातचीत तर करावीच लागेल. तुम्हाला भेटणारे पुष्कळशे लोक येतील, ते तुमच्याशी कम्युनिकेट करतील. तर तुमची स्किल्स कशी आहेत, इंटरपर्सनल स्किल, संवाद साधण्याची कला कशी आहे तुमची. बरं, कम्युनिकेशन म्हणजे तुम्ही बोलता कसे किंवा तुमची ते भाषेवर पकड किती आहे हे बघण्याचं काम या उतार्यामार्फत केलं जातं. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर मराठीचा हा पॅसेज येईल आणि इंग्रजीमध्ये असंच. इंग्लिशमध्ये जो पॅसेज येईल, जो एक पॅसेज जो खास करून तुमचा इंटरपर्सनल स्किल अँड कम्युनिकेशन स्किल्स चेक करण्यासाठी विचारला आहे, याच्यात सुद्धा आम्हाला इंग्रजीचं ज्ञान किती आहे, इंग्रजीमध्ये संवाद साधता येते की नाही. इंग्रजी संवाद तर ठीक आहे, दूरची गोष्ट, इंग्रजी समजून येते की नाही. कारण काय विद्यार्थ्यांनो, हा जो इंग्रजी विषय आहे, हा इंग्रजी विषय दिवसेंदिवस या भाषेचा व्याप काय होत आहे, वाढत आहे. ही भाषा डाऊनफॉलमध्ये नाही आहे, ही भाषा वाढताना दिसतो आहे. तर या वाढत्या भाषेचं ज्ञान प्रत्येकाला असावं असं गव्हर्नमेंटला वाटते. म्हणून ते आपल्या एम्प्लॉईजला या वाढत्या भाषेला म्हणजे इंग्रजी भाषेसाठी तयार असावे, या उद्देशाने इंग्लिशचा उतारा तिथे टाकलेला आहे. ठीक आहे. तर हा जो उतारा राहील, या उतार्यावर तुम्हाला मराठी ट्रान्सलेशन सापडणार नाही आणि त्यामध्ये एकच उतारा असेल. आता एक पॉईंट घेऊ आपण. आता दोन प्रकारचे विद्यार्थी आम्हाला आढळतात. आम्ही टीचर्स लोकांना खास करून दोन प्रकारचे विद्यार्थी दिसतात. पहिला विद्यार्थी असा की जो इंग्रजीला भीतो, इंग्रजीशी म्हणजे कनेक्टेड नाही आहे, इंग्रजी पहिलेपासून त्याला जडच गेली आहे, असा एक कॅटेगरीचा विद्यार्थी. जनरली ग्रामीण भागातले विद्यार्थी, त्यांना इंग्रजीची खूप भीती आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांचा सुद्धा दोष नाही आहे. त्यांच्या शाळेतल्या शिक्षकांनी भाषा शिकायची आहे तर कुठपासून सुरू व्हायला पाहिजे, योग्य सुरुवात होते शाळेतून. जर शाळेतल्या शिक्षकांनी योग्य शिकवलं असतं, विद्यार्थ्यांमध्ये इंटरेस्ट डेव्हलप केला असता, तर विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीची भीती राहिलेली नसते. पण कुठून तरी तिथूनच शालेय शिक्षणापासून इंग्रजीची भीती जी दडून बसली, तर ती भीती आता शेवटच्या टप्प्यापर्यंत निघालेली नाही. तर म्हणून आम्हाला जेव्हा मी खास करून सीसॅटसाठी बोलतो, सीसॅटसाठी जेव्हा विद्यार्थी विचारायला येतात, तर ते जेव्हा या उतार्यावर किंवा या पॅसेजवर बोलतात, तर त्यांचं म्हणणं असते की सर आम्हाला इंग्रजी बिलकुलच जमत नाही, तर मग या पॅसेजचं कसं करू. आता असे विद्यार्थी असतात की आम्ही बघितलं आहे की मागच्या काही वर्षांमध्ये प्रोफेशनल फील्डमधले जे विद्यार्थी आहेत, इंजिनिअरिंग, MBA है ना, किंवा मेडिकल लाईनमधले जे प्रोफेशनल्स आहेत, ज्यांचं नॉलेज इंग्लिशमध्ये आहे, त्यांना हे मराठी लँग्वेज जड जाते. त्यांचं असं म्हणणं आहे सर की मराठी खूप अगोदरच सोडली आम्ही, मराठीचा प्रॉब्लेम होता, आम्ही सगळं एज्युकेशन इंग्लिशमध्ये झालं, शाळेतही मराठी धड जमत नव्हती, आता काय करू. तर आम्हाला दोन्ही कॅटेगरीचे विद्यार्थी आजकाल MPSC मध्ये दिसतात. ठीक आहे. हा प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी आयोगाने तशी प्रोव्हिजन केली आहे. मराठीतल्या विद्यार्थ्यांना मराठीत पेपर देता यावा याच्यासाठी, आणि ज्यांना मराठी येत नाही, थोडी अधिक माहिती असते, ज्यांना इंग्लिशमध्ये सगळं माहिती आहे, ज्यांचा अभ्यास इंग्लिशमध्ये झाला आहे, याही विद्यार्थ्यांसाठी आयोगाने असे बायलिंग्वल क्वेश्चन्स काढलेले असतात, म्हणजे दोन्ही भाषेतले. तर हे बघा इथे दोन्ही भाषेतले दिसते है ना. तुमचा पेपर 1 जो आहे जनरल स्टडीजचा, तोही दोन्ही भाषेत येतो, इंग्रजी मराठीमध्ये. तर तिथे आम्हाला आयोगाने फुल सपोर्ट केला. पण जेव्हा एखाद्या लँग्वेजची स्किल तुमची चेक करायची आहे, तर त्या लँग्वेजच्या पॅसेजेस त्यांना द्यावा लागेल ना. म्हणजे आता तुम्हाला फक्त मराठी येते, इंग्रजीबद्दल भीती आहे, तरी तुम्हाला हा पॅसेज सोडवावा लागेल. जर तुम्हाला इंग्रजीच येते, मराठीची भीती आहे, तरी तुम्हाला हा पॅसेज सोडवावा लागेल. माझं या विद्यार्थ्यांना म्हणणं आहे, या दोन्ही कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना, की तुम्ही घाबरता कशाला. का बरं. किती मायनस होतील तुमचे. तुम्हाला इंग्रजी येत नाही तर किती मोठे पॅसेजेस आहेत. एकच तर विचारून राहिला, एकच पॅसेज विचारत आहे. जर तुम्ही 10 पैकी एखाद पॅसेज तुमचा मिस होत आहे, तर फारसं नुकसान नाही होणार. कारण असं तर नाही आहे की सीसॅटमध्ये
80चे 80 क्वेश्चनही आपण सोडवतो म्हणून. काही क्वेश्चन आम्हाला नाही येत असतील तर आम्ही स्किप करतो आणि ते करणं योग्य आहे विद्यार्थ्यांना. उगाच प्रश्नावर रेंगाळत बसणे योग्य नाही. प्रश्नाची उत्तरं येत असतील तर त्याच्यावर विचार करावा. एकदा रिप्लाय करून द्या. ऑडिओ व्हिडिओ क्लिअर येत आहे? ठीक आहे. किती क्वेश्चन्स? 10 पॅसेजेस 50 क्वेश्चन्स है ना. 10 पॅसेजेस 50 क्वेश्चन्स. 50 क्वेश्चन्सचे 50 ही जमणार आहेत का? नाही. काही प्रश्न आम्ही सोडतो, पण आम्ही प्रयत्न हा करायचा आहे की जास्तीत जास्त प्रश्नांचे उत्तर दिले पाहिजे. तर माझं म्हणणं असं आहे की ज्यांना खरंच खूप भीती आहे इंग्रजीची, त्यांचा जर पॅसेजमध्ये गडबड होत आहे तर किती पॅसेजेस बिघडतील? 1 पॅसेज. ज्यांना मराठीचा प्युअर मराठीची ज्यांच्यामध्ये प्रॉब्लेम आहे, त्यांना जर मराठीमध्ये आन्सर्स करता येत नाही, भाषा वाचता येत नाही बरोबर, वाचली तर समजून येत नाही, भारी भारी वर्ड्स असतात, त्यांचा पॅसेज बिघडेल. ते किती पॅसेजेस बिघडतील? 1. तर मग खूपशी रिस्क आहे नाही, कारण तुम्हाला जिथे ॲक्च्युअल वर्क करायचं आहे ते दोन्ही पॅसेजेस 8 पॅसेजेस दोन्ही लँग्वेजमध्ये येतात. तर आम्हाला खास फोकस इथे करायचा आहे. मी कोणाची गोष्ट केली? ज्या विद्यार्थ्यांना भाषेची अडचण आहे त्या विद्यार्थ्यांना. कारण जर तुमचं टार्गेट आता 2020ची राज्यसेवा परीक्षा असेल, तुम्हाला ही परीक्षा कुठल्याही परिस्थितीत पास करायची आहे, तर आता येत्या काळामध्ये, आता काही जास्ती दिवस राहिलेले नाही, एवढ्या काळामध्ये खूपसं तुम्ही इंग्रजी प्रिपेअर नाही करू शकत, पण खूपसं तुम्ही मराठी प्रिपेअर नाही करू शकत है ना. मेन्ससाठी जेव्हा इंग्रजी मराठी लागेल त्याला वेळ राहील आणि त्यावेळेस आपण ती तयारी करून घेऊ. पण आता एकदम तुम्ही जास्ती कॉन्सन्ट्रेट लँग्वेज डेव्हलपमेंटवर करू नका. आता जनरल स्टडीज, आकलनावर, मॅथ्स रिझनिंगवर करावं असं माझं म्हणणं आहे. तरी पण माझा जो विषय आहे, माझा विषय कोणता आहे? इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन. आज आपण इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनवर लेक्चर घेतो आहे. तर हा इंग्लिश कॉम्प्रिहेन्शन जो कदाचित एकच येईल राज्यसेवा पेपरमध्ये, तसं अगोदर 2 यायचे पण आता एकच येतोय काही एक्झामपासनं. तर याला कसं सांभाळायचं ते आपण शिकू. मी तुम्हाला स्पेशली इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनबद्दल माहिती दिली. ही आतापर्यंत जी माहिती दिली होती ही एक जनरल माहिती होती. ही माहिती आम्ही पॅरेग्राफवरही लावू शकतो, मराठी पॅसेजेसवरही लावू शकतो आणि इंग्लिश पॅसेजवरही लावू शकतो. आता हे जे सांगतोय माझा नंतरचा डिस्कशन म्हणजे नेक्स्ट क्लासमध्ये जो डिस्कशन घेईल तो डिस्कशन प्युअरली आम्ही इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनवर घेऊ. म्हणजे जेव्हा असे उतारे येतील, हे उतारे इंग्लिशमध्ये जर आम्ही हातात घेतले तर याला वाचायचं कसं, याची तयारी कशी करून घ्यायची, आपली मनस्थिती कशी ठेवायची, हे सगळं आम्हाला काय करावं लागेल, बघावं लागेल. तर मी तुम्हाला स्पेशली इंग्लिश कॉम्प्रिहेन्शनबद्दल सांगणार. पण माझं आजचं लेक्चर हे बेसिक होतं, म्हणून बेसिक तुम्हाला डिटेल इन्फॉर्मेशन मी देतो. तर विद्यार्थ्यांनो, हे जे विद्यार्थी आहेत की ज्यांना मराठीचा प्रॉब्लेम आहे, ज्यांना इंग्रजीचा प्रॉब्लेम आहे, त्यांनी घाबरू नये. त्यांनी आणखी ताकदीने उभं राहावं, कारण त्यांना याच्यावर फोकस करायचा आहे. मराठी येत असेल तर याच्यावर आणि याच्यावर फोकस करायचं आहे, आणि इंग्लिश चांगली असेल किंवा इंग्लिशमध्ये तुम्हाला जमतं पॅसेज सोडवणं, याच्यावर आणि याच्यावर आम्हाला प्रयोग करायचे. म्हणजेच आम्ही 10 पैकी 9 पॅसेजेसवर स्ट्रॉंग राहणार आहोत. आणि जर आम्ही स्ट्रॉंग आहोत तर 9 पॅसेज म्हणजे 45 क्वेश्चन्स, 45 क्वेश्चन्स प्लस अटेम्प्ट करणार आहोत. एवढे आम्ही अटेम्प्ट करू तर नक्कीच आमचा रिझल्ट एका पॉझिटिव्ह साईडला नक्कीच पोचेल. ठीक आहे विद्यार्थ्यांनो. आता परत काही प्रॉब्लेम्स दिसतात पॅसेज सोडवताना. आज जनरल क्लास आहे. जनरली मी तुम्हाला सांगतो बघा, विद्यार्थ्यांचे काही म्हणजे कंप्लेंट्स तुमचेही असतील, कंप्लेंट्स नो डाऊट, की पॅसेजेसबद्दल जेव्हाही आम्ही लेक्चर घेतो, म्हणजे स्पेशली मी बाकीच्या क्लासेसमध्ये लेक्चर जेव्हा घेतो तर लेक्चर झाल्यानंतर विद्यार्थी मला भेटतात आणि मग त्यांचे एक काही कॉमन प्रश्न आहे, सिंपल कॉमन प्रश्न, की सर पॅसेजेस फार मोठे असतात, वाचता कंटाळा यायला लागतो. ठीक आहे. हा एक मोठा प्रॉब्लेम विद्यार्थ्यांमध्ये दिसून येतो.
आणि हा खरंच प्रॉब्लेम आहे. पॅसेजेस आजकालचे 2-2 पानाचे यायला लागले. म्हणजे असे नाही, सगळेच पॅसेज नाही आहेत. काही शॉर्ट पॅसेजेस असतात जे कदाचित एकाच पेजवर असतात, त्याला पेज टर्न करायची गरज नाही पडत. पण काही काही पॅसेजेस असे असतात की ते लेंथमध्ये खूप जास्त असतात. तुम्ही मागचे पेपर, लेटेस्ट पेपर बघाल तर तुम्हाला असेही पॅसेज दिसतील जे फार लॉंग आहे. आणि जेव्हा हे लॉंग पॅसेजेस आहेत आणि यांच्यावर आम्हाला तयारी करायची असते लॉंग पॅसेजेसवर, तर लॉंग पॅसेजेसची तयारी करताना असं होते की आम्ही जेव्हा पॅसेज वाचणं सुरू करतो तर ते लिंक जी बनते ती लिंक शेवटच्या पॅरेग्राफपर्यंत पोचता पोचता कंटिन्युअस राहत नाही. काय असते ना की आम्ही पॅसेज वाचायला सुरुवात केली, आम्ही वाचतोय, पॅसेज लॉंग आहे. लॉंग पॅसेजच्या शेवटपर्यंत पोचताना आम्हाला हे आठवत नाही की सुरुवातीला काय होतं. कारण आम्हाला असं तर नाही आहे की पॅसेज आम्ही वारंवार वाचत बसणार. पॅसेजेस आम्हाला एकदाच वाचण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि तो एकदाच वाचल्यानंतर त्याच्या खाली जाऊन ते उत्तरं डायरेक्ट आम्हाला देता आले पाहिजे. ही सगळ्यात योग्य पद्धत आहे. काय की पॅरेग्राफ किंवा पॅसेज आम्ही एकदाच वाचावा, एकचदा वाचावा, सगळं आम्ही आपल्या डोक्यामध्ये फिट करावं, प्रश्नावर जावं आणि प्रश्नावरून ऑप्शनवर जात असताना पटापट तिथे उत्तरं टिक करून पुढे व्हावं. पण जनरली ही टेंडन्सी विद्यार्थ्यांमध्ये दिसत नाही. एकदा का पॅसेज वाचला की परत प्रश्न वाचल्यानंतर प्रत्येक प्रश्नानंतर परत त्या पॅसेजला भेट देतात, पुन्हा त्या पॅसेजला चाळतात आणि चाळून झाल्यानंतर परत ऑप्शनमध्ये येऊन आन्सर्स टिक करतात. यामध्ये होतं कसं की यामध्ये आमची लिंक ब्रेक होऊन जाते. आम्हाला वेळ जो असतो तो वेळ काय होऊन जातो, वाढायला लागतो. आणि एकच पॅसेज ज्याला हार्डली 8 ते 9 मिनटात सोडवायचा आहे त्याला 15-15, 20-20 मिनटं घेतो आपण. तर हा लॉंग पॅसेजेसची एक दुःखद गोष्ट आहे की विद्यार्थ्यांना लिंक बनवता नाही येते. तर लिंक बनवण्यासाठी विद्यार्थ्यांना मी तुम्हाला एक उपाय सांगतो की तुम्ही एक चांगलं पद्धतीचं वाचन करण्यासाठी रोजचे काही पॅसेजेस वाचायचे. रोजचे पॅसेजेस वाचायचे म्हणजे कोणते, तुम्हाला ज्या लँग्वेजमध्ये चांगलं जमतं, जी लँग्वेज तुम्हाला मराठीत जमतं, तुम्हाला इंग्रजीमध्ये जमतं, तुम्हाला जे जमतं, एडिटोरियल्स घ्यायचे, एडिटोरियल्स वाचायचे. एडिटोरियल्स काय असतात, थोडे मोठे असतात. एडिटोरियल समजते ना, संपादकीय. म्हणजे जसं आम्ही एखादी न्यूजपेपर घेतो, लोकसत्ता घेतला, महाराष्ट्र टाइम्स घेतला मराठीसाठी, तर तिथे 2 तरी एडिटोरियल्स आम्हाला सापडतात, कमीत कमी 2 तरी सापडतात रोजच्या पेपरमध्ये. जर तुम्ही इंग्रजीवाले विद्यार्थी असाल तर मी सांगत होतो तुम्हाला उपाय काय करायचा आहे, लिंक बनवता आली पाहिजे. 2 पेजचा मोठा पॅरेग्राफ आहे, इथून पॅसेज सुरू झाला, इथपर्यंत पोचता पोचता स्टार्टिंगची आणि शेवटची लिंक बनवता आली पाहिजे. म्हणजे मला पहिल्या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलं आठवून नाही राहिलं, त्याच्यानंतरच्या पॅरेग्राफमध्ये काय म्हटलं आठवून नाही राहिलं, जे वाचतो ते आठवते, मागचं सगळं विसरत गेलो, ही भावना किंवा ही गोष्ट तुमच्यामध्ये व्हायला नको. तर याच्यासाठी आता कमीत कमी दिवस आहेत आपल्याकडे, तर तुम्हाला एक प्रॅक्टिस करण्यासाठी सांगतो, रोज संपादकीय वाचायचं. मराठीवाले असाल तुम्ही तर मराठीत लोकसत्ता, मटा यांचे संपादकीय वाचायचे. इंग्रजीवाले असाल तर हिंदू वाचायचा नाही. सध्या इंग्रजी जर तुम्हाला व्यवस्थित जमत असेल तर हिंदू आपण वाचला ठीक आहे, योग्य आहे. हाय लेवलची थोडीशी इंग्लिश असते त्याच्यामध्ये. पण जर आपण लो आले आहोत म्हणजे इंग्रजी सो येते आपल्याला, ठीक आहे, आणि आम्हाला याची तयारी करायची आहे, तर सिंपल इंडियन एक्सप्रेस वाचावा. इंडियन एक्सप्रेस वाचला तर त्याची लँग्वेज थोडीशी व्यवस्थित आहे आणि ते समजायला जास्ती त्रास होत नाही. पण रोज तुम्ही उतारे वाचावे. उतारे म्हणजे संपादकीयचे, एडिटोरियलचे. करायचं काय आहे तुम्हाला, फक्त लिंक एस्टॅब्लिश कशी होते ते पाहायचं. लिंक एस्टॅब्लिश, लिंक म्हणजे समजलं ना, जे जुळवून नेतो आम्ही प्रत्येक गोष्ट, जे पहिल्या पॅरेग्राफमध्ये जे सापडली, इथे जे गोष्ट सापडली, दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये, तिसऱ्या पॅरेग्राफमध्ये, असे जे पॅरेग्राफ आहेत तर सगळे लिंक करायचे. काय सांगतोय, इथे जे सांगितलं ते मागच्या पॅरेग्राफसोबत त्याचा काय संबंध आहे,
अशी लिंकिंग ती ऑटोमॅटिक होते, त्याला काही आपल्याला असं करून नाही घ्यावं लागत, ते होऊन जाते, प्रॅक्टिसने होऊन जाते, टेन्शन घ्यायचं नाही. तर आता तुम्ही जेव्हा संपादकीय वाचाल किंवा एडिटोरियल्स वाचाल तर वाचण्याची एक स्टाईल असावी विद्यार्थी. मी पुन्हा सांगतो, स्टाईल असावी. एकदा तुम्ही वाचणं सुरू कराल, उद्या जेव्हा बसाल पेपर वाचताना, तर वाचणं सुरू केल्यानंतर पॅसेज किंवा तो पूर्ण एडिटोरियल संपतपर्यंत तुम्ही आपलं लक्ष विचलित करणार नाही. एक पॅरेग्राफ झाला, व्हॉट्सअप बघितला, दुसरा पॅरेग्राफ झाला, एक चहाचा घोट घेतला, असं नाही करायचं. एकदा वाचणं सुरू केलं तर शेवट होतपर्यंत तुम्ही वाचतच राहाल. म्हणजे फुल कॉन्सन्ट्रेशननी तुम्हाला ते एडिटोरियल्स वाचायचे आहे. पहिले त्रास होईल तुम्हाला, नक्कीच त्रास होईल, पण हे तुम्हाला सवय पडावी लागेल. कारण जर तुम्ही ही सवय येत्या काही दिवसात पाळली तर राज्यसेवामध्ये येणारे जे पॅरेग्राफ्स आहेत, पॅसेजेस आहेत, मोठे पॅसेजेस, ते तुम्हाला वाचताना लिंकिंग करणं सोपं होईल. विद्यार्थ्यांनो, ज्यांनी लिंकिंग करणं ज्याला जमलं, लिंक बनवणं जमलं, त्याला तो पॅरेग्राफ किंवा पॅसेज परत परत वाचत नाही. एकदा वाचवतो, लिंक डोक्यात भरलेली असते, तो ऑप्शनमध्ये जातो आणि योग्य ऑप्शनच निवडून काढतो. तर याकरिता तुम्ही एडिटोरियल्स वाचताना कंटिन्युअस वाचा, विदाऊट इकडे तिकडे बघण्यात किंवा आपलं लक्ष विचलित करण्यात वेळ घालवू नका. ही एक सवय पाडा. ही सवय लवकर लागून जाते. 8-10 दिवस त्रास होईल, नंतर ते योग्य. ठीक आहे. आणखी विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतात ते मी प्रश्न सांगतो तुम्हाला कसे असतात. की पॅरेग्राफ कळत नाही, पॅसेजेस कळत नाही, स्टार्टिंगचं कळते, नंतर कळायलाच नाही लागत. तर हा प्रॉब्लेम थोडा रीडिंगचा आहे. हा जो प्रॉब्लेम आहे हा रीडिंग ओरिएंटेड प्रॉब्लेम आहे. कारण आम्हाला जे पॅसेजेस येतात ना परीक्षेत, जे पॅसेजेस परीक्षेत येतात, हे पॅसेजेस एक्झॅक्टली वेगवेगळ्या विषयांवर आधारित असतात. आता समजा मला इकॉनॉमिक्स फार छान जमतं आणि विज्ञान नाही जमत, तर इकॉनॉमिक्सवरचा पॅसेज मी खूप आवडीने वाचणार परीक्षेतला, माझी मस्त छानपैकी कॉन्सन्ट्रेशन लागेल. पण जसा सायन्सचा पॅसेज आला मला ते नाकीनऊ यायला लागेल, म्हणजे माझ्या आवडीचा विषयच नाही ना तो, तर मग मी तिथे काय करेल, भटकायला लागेल. हा एक प्रॉब्लेम आहे. या प्रॉब्लेमवर उपाय हा आहे की तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की इथे तुम्हाला या परीक्षेमध्ये पास होण्याकरिता तुम्हाला सर्वच विषयांचा अभ्यास करायचा असतो. तुम्ही सायन्स स्ट्रीमवाले असाल, तुम्ही कॉमर्स स्ट्रीमवाले असाल, तुम्ही आर्ट्स स्ट्रीमवाले असाल, तुम्ही कोणत्याही स्ट्रीमचे आहात आणि फक्त जर तुम्हाला तुमची स्ट्रीम आवडते है ना, म्हणजे समजा सायन्सवाला म्हणते की मी सायन्सच आवडते, म्हणजे तो विज्ञान करू शकणार, तो मॅथ्स रिझनिंग करू शकणार, आणि मग बाकी विषयाचं काय करणार. तर तुम्ही कुठल्याही फील्डचे असू द्या, तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये इंटरेस्ट घ्यावाच लागेल. जर तुमचा इंटरेस्ट उत्पन्न होत नाही प्रत्येक विषयामध्ये तर तुमचं एक्झाम देणं योग्य नाही आहे, ते व्यर्थ ठरेल विद्यार्थ्यांना. GSचा पहिला पेपर 8-10 विषय आहेत, त्याच्यात प्रत्येक सेक्टरमधले विचारलेले आहेत. तर तिथे तुम्ही त्या विषयांबद्दल एक जुळवून घ्या स्वतःला, आणि याच विषयांशी रिलेटेड पॅसेजेस आम्हाला CSATमध्ये मिळतात. तर ते पॅसेजेस सोडवताना आम्हाला काय करावं लागेल, स्वतःला त्या विषयांशी जुळवून घ्यावं लागेल. आणि कुठल्याही विषयाशी जुळवून घ्यायचं असेल तर त्यामध्ये इंटरेस्ट डेव्हलप व्हायलाच पाहिजे, आणि इंटरेस्ट तुम्हाला डेव्हलप करावाच लागेल. तर याच्यावर काही उपाय नाही आहे. हां, थोडा सुरुवातीला त्रास होतो, पण हळूहळू ते करताना गंमत म्हणून, मजा म्हणून आपण एन्जॉय करायला लागतो. तर ते तुम्हाला स्वतः करावं लागेल. आणखी आहे, मी आताच सांगितलं, मोठे पॅसेजेस प्रॉब्लेमॅटिक आहेत. मोठे पॅसेजेसबद्दल एकच उपाय आहे, लिंक बनवावी. आणि लिंक कशी बनवायची आत्ताच मी थोड्या वेळेपूर्वी सांगितलं. आता काय होते की पॅसेजेस करतात, हा एक छानसा प्रश्न विद्यार्थ्यांचा आम्हाला विचारतात, सर पॅसेजेस करतात, उत्तरही देता येतात, उत्तर देतोही, आणि जेव्हा आन्सर की येते तर मी बी म्हणजे सेकंड ऑप्शन चूज केला, थर्ड ऑप्शन आन्सर कीमध्ये करेक्ट मानलं जातं. तर मग हे असं कसं होते, म्हणजे मी प्रश्नाचे उत्तर देऊ नाही शकत आहे. मी पॅसेज वाचला, पॅसेज काढला, वेळेच्या आत त्याला प्रश्न वाचून उत्तरं देऊन पुढेही गेलो, आणि मला फुल कॉन्फिडन्स होता की माझा उत्तर करेक्ट आहे. पण जेव्हा आन्सर की आली
त्या आन्सर कीमध्ये मला दिसलं की मी सिलेक्ट केलेलं ऑप्शन काय आहे, रॉंग आहे, दुसरंच ऑप्शन करेक्ट होतं. तर इथे थोडासा प्रॉब्लेम काय, इथे प्रॉब्लेम लक्षात घ्या. मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं एक्झामचे 2 पॅटर्न असतात, डिस्क्रिप्टिव्ह आणि ऑब्जेक्टिव्ह. ऑब्जेक्टिव्हमध्ये आम्ही काय करत असतो, ऑब्जेक्टिव्हमध्ये आम्ही प्रश्न विचारणाऱ्या एक्झामिनरच्या मेंटॅलिटीशी आपली मेंटॅलिटी जुळवून घेतो. ते जेव्हा मेंटॅलिटी मॅच होते तेव्हा एकच आन्सर निघते. याच्यात आणखी एक विद्यार्थी चूक करतात. ती चूक अशी की पॅरेग्राफमध्ये पुष्कळदा असं असते की ते पॅरेग्राफ येतात कुठून, तर कुठल्या तरी ऑथरचे असतात, कुठल्या तरी मोठ्या पुस्तकांमधनं घेतलेले उतारे असतात. आता त्या उतारामध्ये जे विचार मांडलेले असतात ते पूर्णपणे त्या ऑथरचे असतात. त्या ऑथरनी, त्या लेखकाने जे उतार्यात लिहिलेलं आहे ते उतार्यातलं जे लेखन आहे तिथे आम्ही काय करतो, एक ॲडिशनल काम करून टाकतो. आम्ही काय ॲडिशनल करतो, आम्ही आपलं डोकं तिथे वापरतो. म्हणजे कसं, आम्हाला आकलन काय करायचं आहे, त्या लेखकाने जे लिहिलं ते आम्हाला आत्मसात करायचं आहे, ते समजून घ्यायचं आहे. त्याच्या समजण्यामध्ये आम्ही आपले विचार तिथे मिक्स नाही करायचे. म्हणजे लेखकाला समजून घ्यायचं आहे ना, तर आपले विचार तिथे इनपुट नाही करायचे. उदाहरण देऊ सांग, समजा उतारा आहे, एक उतारा आहे, त्याच्यात लिहिलं आहे चोरी करणं पुण्याचं काम. उतार्यात कुठेतरी लेखकाने लिहिलं चोरी करणं पुण्याचं काम. ओके, आणि खाली प्रश्न आला की उतार्याच्या माध्यमातून आम्हाला हे कळते की चोरी करणे डॅश आहे, आणि तिथे लिहिलं आहे पाप आहे, पुण्य आहे, वगैरे वगैरे ऑप्शन दिले. आता आम्ही ठरलो शरीफ लोक है ना, तर आम्ही काय लिहिणार, नाही चोरी करणं चुकीचं काम आहे. नाही विद्यार्थ्यांना, तुम्ही इथे या प्रश्नाचं उत्तर देताना काय केलं, तुम्ही आपले विचार तिथे टाकले. आम्हाला आमचे विचार टाकायचे नाही आहे. जे ऑथरनी सांगितलं आहे, जे लेखकाने सांगितलं आहे त्याला आत्मसात करून लेखकाच्या मेंटॅलिटीच्या हिशोबाने आम्हाला उत्तरं द्यायची. म्हणून आपले विचार तिथे टाकायचे नाही आहेत है ना. तर इथे विद्यार्थी चुकतात. प्रश्न जातो भलतीकडे आणि विद्यार्थी तिथे आपल्या मनपसंतीचं उत्तर चूज करतात. आम्हाला आपल्या मनपसंतीचं नाही, आम्हाला कोणाचं, लेखकाला जे योग्य वाटते, लेखकाने जे उतार्यात मेन्शन केलं आहे त्या प्रश्नाचे उत्तर द्यायचे. म्हणून हा टॉपिक लक्षात ठेवायचा. काय सांगितलं होतं मी की आम्ही ऑप्शन उतारा समजतो, छानपैकी प्रश्न वाचून घेतो, ऑप्शन्सही करतात, ऑप्शन टिक पण करतो, आणि जेव्हा आम्ही आन्सर की बघतो तर आन्सर भलतंच राहत. तर इथे आम्ही त्या मेंटॅलिटीशी मॅच करत नाही. तर मेंटॅलिटीशी मॅच करायसाठी तुम्हाला प्रॅक्टिस करून घ्यावं लागेल. मेंटॅलिटीशी मॅच करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करावी लागेल विद्यार्थ्यांना. आणि प्रॅक्टिस काय करायची, मी तुम्हाला सांगतो. आतापर्यंत जितकेही सीसॅटला उतारे आले, एक्झामच्या पहिले ते सगळे उतारे तुमच्या डोळ्यामार्फत गेले पाहिजे. 8 एक्झाम झाल्या असतील, 80 उतारे सापडतील तुम्हाला. 8 एक्झाम 80 उतारे नक्की. 80 उतारे तुम्ही सोडवून झालेच पाहिजे. तुम्ही कसं सोडवता, काय सोडवता ते तुम्ही तुमचं बघा, पण तुम्ही सोडवायलाच पाहिजे. रोज 2 सोडवा, रोज 3 सोडवा है ना, पण एक फ्रेश माइंडनी सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्ही जेव्हा ते फ्रेश माइंडनी सोडवाल आणि मग ते उत्तर टॅली कराल तुम्ही आन्सर कीमधनं, तर तुम्ही जेव्हा आन्सर बघाल तर त्या उतार्यामध्ये कोणती मनोवृत्ती होती आणि आम्ही कोणत्या मनोवृत्तीने गेलो हा फरक कळून येईल. आणि एकदा का तो फरक कळणं तुम्हाला समजणं सुरू झालं की तुम्ही आता जे उतारे एक्झाममध्ये अटेम्प्ट कराल ते चुकणार. ते याच्यासाठी प्रॅक्टिस करावी लागेल. ठीक आहे. तर असे काही जनरल प्रश्न विद्यार्थ्यांचे असतात आणि हे विद्यार्थ्यांना याच्यावर काही प्रिकॉशन्स घेऊन प्रॅक्टिस करून आपलं जम बसवायचं असतं. हे आज मी जे तुम्हाला सांगितलं हे जनरल इंट्रोडक्शन होतं पॅरेग्राफ्सबद्दल, पॅसेजेसबद्दल. मला माहिती आहे की या पॅसेजेस सोडवण्याची जी स्टाईल आहे ही प्रत्येकाची वेगवेगळी असते. म्हणजे मी असं नाही म्हणत की मी जे सांगतोय, मी जे सांगणार तुम्हाला तेच तुम्ही आत्मसात करावं. तुम्हाला तुमची एक जर स्टाईल असेल, तुम्ही ज्या पॅटर्ननी जात असाल है ना, तर त्या पॅटर्ननी तुम्ही जावं.
पण एक गोष्ट आहे, स्टाईल माझी असो किंवा तुमची असो किंवा अन्य कोणाची असो, त्याचं रिझल्ट आम्हाला परफेक्ट मिळाले पाहिजे. कोणतीही पद्धती तुम्ही आत्मसात करा, पण त्याचे रिझल्ट मिळाला पाहिजे. जर माझ्यापेक्षा चांगली पद्धती तुमच्याकडे असेल तर ती आत्मसात करा, त्याच्यावर वर्क करा, प्रॅक्टिस करा, 5 पैकी 5 क्वेश्चन करेक्ट आणण्याचा प्रयत्न करा. पण जर तुमच्याकडे कुठली पद्धती नसेल तर मग जे टीचर्स सांगतात त्याच्यावर तुम्ही लक्ष केंद्रित करा आणि त्या हिशोबाने प्रॅक्टिस करण्याचा प्रयत्न करा. ठीक आहे विद्यार्थ्यांनो, तर आज मी तुम्हाला उतार्याची CSAT-मधल्या उतार्यांची ओळख करून दिली. ओळख करून देताना मी एक प्रयत्न केला की एक प्लॅटफॉर्म तुमचा बनला पाहिजे, एक फाउंडेशन बनलं पाहिजे. या फाउंडेशनवर तुम्हाला वर्क करायचं आहे आणि मला जे सांगायचं आहे ते आहेत इंग्लिश उतारे, है ना. इंग्रजीवरचे कॉम्प्रिहेन्शन्स याच्यावर मला तुम्हाला शिकवायचं आहे. मराठीचे कॉम्प्रिहेन्शन्स दुसरे कोणी शिकवतील तुम्हाला, दुसरे टीचर शिकवतील, कारण तो माझा एरिया नाही. ओके, तर आता पुढच्या सॅटर्डेला जेव्हा आपण कॉम्प्रिहेन्शन घेऊ तर मी एक प्लॅनिंग केलं आहे. त्या प्लॅनिंगनुसार आपण चालूया की मी तुम्हाला पहिले इंग्लिश उतारे सोडवायचे कसे त्याच्यावर इन्स्ट्रक्शन देईल. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण पॅसेजवर प्रॅक्टिस करूया आणि मी तुम्हाला होमवर्क काही पॅरेग्राफ काही पॅसेजेस देईल आणि तुम्हाला ते किचकट पॅसेज सोडवून नेक्स्ट सॅटर्डेला रेडी राहायचं आहे आणि त्याच्यावर आपण डिस्कशन करू. लास्ट मूलमंत्र, उतारे किंवा पॅसेजेस किंवा कॉम्प्रिहेन्शन याची प्रॅक्टिस जोपर्यंत तुम्ही करत नाही तोपर्यंत तुम्हाला सक्सेस मिळणार नाही. प्रॅक्टिस करण्याकरता MPSCचे उतारे CSAT-मध्ये आलेले जेवढे उतारे आजपर्यंत विचारले ते तुम्हाला तुमच्या हातून सोडून झाले पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त काही पुस्तकं अवेलेबल आहेत उतार्यावरच्या, त्या पुस्तकांमधून तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. ओके, जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करत जाल आणि वेळेच्या बंधनात प्रॅक्टिस कराल तर याचे रिझल्ट्स फार छान येतील आणि याचे रिझल्ट्स तुम्हाला येणाऱ्या राज्यसेवा परीक्षेत दिसून पडतील. ओके विद्यार्थ्यांनो, तर इथे आपण थांबूया. प्रश्न विद्यार्थी, अच्छा अच्छा, हां आधी प्रश्न वाचायचं की उत्तर वाचायचं? हां, हा एक म्हणजे तुम्ही छान प्रश्न विचारला मिस्टर गावंडे की पहिले प्रश्न वाचायचा की पहिले उतारा वाचायचा. आता हा प्रश्न तुम्ही की नाही जितक्या लोकांना विचाराल वेगवेगळे उत्तर देतील. मी माझं असं मत आहे, मी स्वतः सांगतोय, म्हणजे मी ॲज अ टीचर माझं असं ओपिनियन आहे की लहान उतारे असतील, लहान उतारे कोणते 1 पेजचे, तर त्या उतारांना पहिले वाचून घ्यावे आणि त्यानंतर प्रश्नांची उत्तरं देणं सुरू करावं. लहान उतारे असतील. पण जर मोठे उतारे असतील तर मग रिव्हर्स प्रोसेस घेऊ शकतो. रिव्हर्स प्रोसेस म्हणजे काय, प्रश्न घ्यायचे, त्याचे कीवर्ड घ्यायचे आणि मग उतार्यात जायचं. पण तुम्हाला एक योग्य पद्धती सांगू का, योग्य एकदम सगळ्यात, ते आपण नाही म्हणत का आदर्श पद्धती ही आहे की पहिले आमच्या समोर सिच्युएशन आली पाहिजे आणि सिच्युएशन उतार्या वाचल्यानंतरच येते. ही आदर्श पद्धती आहे की उतारा वाचावा, मग आम्ही काय करावं, प्रश्नात जावं आणि प्रश्नाचे उत्तर देत जावे. पण ही तर वेळेची गंमत आहे ना, हे वेळेची गंमत आहे की आम्ही जर शेवटच्या टप्प्यात आहोत, आमचा वेळ वाढतो आहे, तर मग अशा वेळेस आम्ही रिव्हर्स प्रोसेस जास्ती घेतो. पहिले प्रश्न वाचतो आणि त्याच्यानंतर मग काय करतो, उतार्यावर येतो. तर मी तुम्हाला याची उपाय इंग्लिशसाठी कसा करायचा, इंग्रजी कॉम्प्रिहेन्शनसाठी कसं करायचा मी नेक्स्ट क्लासमध्ये आणखी डिटेलमध्ये सांगणार. आणखी कोणाचा प्रश्न आहे विद्यार्थ्यांना? तुझ्यात आयडिया, हाऊ टू कन्क्लूड द इन्फरन्स ऑफ पॅसेज. Look, to conclude the inference of passage, you need your eye. For that, you must do one thing. You should understand the theme of passage. When passage come in front of you, when you read it, you have the ability to infer it. By the way, you can do, you just identify the theme of the passage. Theme, you know theme? थीम म्हणजे ते नाही का आपण, म्हणजे याचा सार काय सांगायचं काय याच्यात, है ना. तर इफ यू आयडेंटिफाय द थीम ऑफ पॅसेज, यू कॅन इंटरफर
infer and you can give the correct answer. Okay, look, we will do it when we do a special passage for this type of questions. Means in the next class or probably on the after next class, we will do a passage where the theme is being asked or the inference is asked, and at that time I will tell you how according to this passage we can answer. Okay? How to decide the title? टायटल ते बघा विद्यार्थ्यांनो, जेव्हा टायटलची गोष्ट येते, when it comes for title, once again the same procedure is we have to adopt. We have to identify the theme of the passage. आता तो जो थीमचा प्रकार आहे ना, थीम म्हणजे काय, त्या पॅसेजचा एक योग्य असा काय म्हणू त्याला सार, म्हणजे त्या पॅसेजमध्ये लेखकाला काय सांगायचं होतं हे कमीत कमी शब्दात जर आम्ही मांडू शकलो तर त्यालाच आम्ही थीम म्हणतो. तर ही जी थीम असते या थीमवर आधारितच योग्य नाव निवडायचं असतं. आता योग्य नाव निवडताना आता हे काही असं फिक्स नाही आहे की जसं तुम्ही एखादी योग्य नाव दिलं तर ते चूक राहील किंवा मी एक योग्य नाव दिलं तर ते बरोबर राहील, असं नाही आहे. ते नाव आम्हाला ऑथरला आवडून द्यायचं असतं. म्हणजे कसं असते की माझं सिलेक्ट केलेलं नाव किंवा टायटल ते योग्यता असावं. योग्यता सगळेच टायटल्स राहतील, फक्त ते तंतोतंत जुळणारं पाहिजे. तर याच्यासाठी असं नाही आहे की मी स्पेशली या पॅटर्नने गेलो तर मी करेक्ट टायटल निवडून काढेल. मी तुम्हाला पॅरेग्राफ जेव्हा देईल तेव्हा तिथे टायटल सजेस्ट करायला लागेल आणि तिथे आपण बघू की त्यावेळेस हा टायटल योग्य काय आणि तो टायटल त्याच्या जवळपास काय येत नाही. ओके, तर त्यावेळेस मी सांगेल म्हणजे नेक्स्ट क्लासमध्ये. Any more questions, my dear students? If you don't, then it is the time to close our class, to end our class. In next class, especially on next Saturday, we will specially focus on English comprehension. Okay? So be ready for that. Be ready. I will do the necessary arrangement and I will give the tips for solving English comprehension. Not to worry. One thing you should remember, the only English comprehension, the one comprehension which is asked only in English is very easy. खूप सोपा पॅसेज असतो जो प्युअरली इंग्लिशमध्ये असतो. म्हणून मनात भीती काढूनच टाका की इंग्रजी कॉम्प्रिहेन्शन म्हणजे कठीण आहे. काही कठीण नसते, याच्यापेक्षा खूप सोपा असतो. म्हणून घाबरायचं कारण नाही, आपण त्याच्यावर छानपैकी वर्क करू. So I hope you understood all. And thank you very much. Thank you Pradnya Prabodhani for giving me chance to guide my students. It's like you students, you people. So students, see you on Monday for the science class, especially for physics, and we will continue onwards. Okay. Next class म्हणजे पुढच्या क्लासमध्ये भौतिकशास्त्रात आपण दाब म्हणजे प्रेशरवर फोकस करणार आहोत. त्याच्यामध्ये ते आर्किमिडीज प्रिन्सिपल वगैरे ते सगळे. पुढचा टॉपिक मंडेचा राहील दाब. ओके, प्रेशर. थँक्यू.